हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की आज तुम्ही खूप स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आपण जाणून घेऊया साईबाबांचे मेसेजेस. जर तुम्ही साईबाबांवर ट्रस्ट करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला हे मेसेजेस आवडतील. आज आपण फक्त 3 मेसेजेस बघणार आहोत. साईबाबा आपल्याला काय सांगू इच्छितात, कोणता गायडन्स आपल्यासाठी गरजेचा आहे. आज गुरुवार पण आहे, सो बघूया त्यांचे काही महत्त्वाचे मेसेजेस. ओके, एक एक्स्ट्रा आला, ठीक आहे, हरकत नाही. 3C. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स येतात किंवा असं ओव्हर थिंकिंग करायला लागतात, तेव्हा तुमच्या मनाला आज्ञा द्यायची कट क्लिअर कॅन्सल, कट क्लिअर कॅन्सल. जे काही थॉट्स येत आहेत त्यांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी कट क्लिअर कॅन्सल या 3Cचा वापर करा असं तुम्हाला सांगितलं जातं आहे. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह थॉट्सपासून स्वतःला परावृत्त करायचं आहे आणि जितकं ओव्हर थिंकिंग करता येईल तितकं तुम्ही ते कमी केलं पाहिजे. ओके, विकास, डेवलपमेंट. ईश्वर हमारे माता पिता है जो हमारे भले के लिए सुख दुख के रूप में हमें कड़वी दवाइयाँ देते हैं. मला असं वाटतं जर तुमच्या लाईफमध्ये आत्ता उतार चढाव चालू असतील आणि खूप जास्त त्रासदायक प्रसंगातनं तुम्ही जात असाल तर डेफिनेटली ते तुमच्या डेव्हलपमेंटसाठी आहेत. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. नंतर आहे शिक्षा. जीवन एक पाठशाला है, शिक्षा ग्रहण कीजिए और ऊंची उडान भरिए. तुम्हाला सांगितलं जातं आहे की जे काही अनुभव येत आहेत त्यांना गाठीशी बांधा आणि त्याचा वापर करून उंच उंच उडा. नंतर आहे पुनरावृत्ती. जब तक सब ना सीखे तब तक इस जीवन में उन्हीं घटनाओं की पुनरावृत्ती होती है. जर तुमच्या लाईफमध्ये एखादी गोष्ट सतत होत असेल तर याचा अर्थ ती सिच्युएशन तुम्हाला काही ना काहीतरी शिकवायचा प्रयत्न करते. जेव्हा तुम्ही ती सिच्युएशन समजाल, तुम्ही ती योग्य लेसन घ्याल तुमच्या लाईफमध्ये, ती सिच्युएशन परत पुनरावृत्ती होणार नाही. सो लेसन काय आहे याच्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि समर्पण, सरेंडर. साईबाबा किंवा तुमचे इष्टदेव ज्यांना तुम्ही मानता त्यांना तुम्ही आत्मसमर्पण करा की माझ्या लाईफमध्ये जे काय होईल त्याची जबाबदारी तुला मी देते देवा, जे तुला योग्य वाटतं ते कर. आणि जेव्हा तुम्ही या समर्पणामध्ये जाल तेव्हा तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला गायडेड होत राहतील. म्हणजे जे तुमच्यासाठी योग्य आहे त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणं स्टार्ट होईल. सो श्रद्धा आणि सबुरी ठेवा. पेशन्स आणि फेथ या दोन्हीही गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवून देतील. सो डेफिनेटली त्यासाठी तत्पर राहा. आणि आजचा हा सेशन कसा वाटला मला नक्की कळवा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही याविषयीसुद्धा मला माहिती द्या. सो धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन नवीन एखादा विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, खुश रहा, खुशहाल रहा. बाय.